नमस्कार मंडळी. तर या विकेंडला आम्ही गेलो होतो चेरी पिकिंगसाठी. न्यू जर्सीमध्ये जवळच एक फार्म आहे. तर इथे मे जूनमध्ये खूप असं स्ट्रॉबेरी पिकिंग, चेरी पिकिंग सुरू होतं आणि प्रायव्हेट फार्म असतात इथे आणि त्या फार्ममध्ये खूप सारं असतं, म्हणजे चेरी पिकिंग असतं, स्ट्रॉबेरी पिकिंग असतं, ॲपल पिकिंग असतं. तर आज आम्ही रास्पबेरी आणि चेरी पिक केलेले आहेत. तर चला तर तुम्हाला फार्म दाखवते. तर हा फार्म जवळपास 100 वर्ष जुना आहे आणि इथे खूप सारी झाडं आहेत, खूप मोठा परिसर आहे आणि इथे ॲपल लावलेले आहेत, पीच आहेत, स्ट्रॉबेरी आहे, चेरी आहे, रास्पबेरी आहे आणि खूप साऱ्या भाज्या लावलेल्या आहेत त्यांनी. तर इथे आपण यांचा रेट काय आहे बघूयात पेकिंगचा. तर इथे आम्ही 3 बॉक्सेस घेतलेले आहेत चेरी आणि रास्पबेरी पेकिंगसाठी. चला तर मग बघूयात कसं आहे फार्म. तर समोर ही सगळी जी दिसत आहेत झाडं, ती सगळी ॲपलची आहेत आणि ॲपल कच्चेच आहेत, झाडाला अजून ग्रीन आहेत अजून आणि पूर्णपणे पिकलेले नाही आहेत. हे बघा इथे एक पिंकिश ॲपल छोटे छोटे दिसत आहेत. इथे सगळीकडे लिहिलेलं आहे बघा, नॉट राईप, नॉट राईप. कच्चेच आहेत कारण ते अजून आणि पिकिंगसाठी नाही आहेत ते. आणि ॲपल पिकिंग साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुरू होतं. चलो. ही सगळी पीचची झाडं आहेत आणि हे सगळे पीच लागलेले आहेत झाडाला आणि हे सुद्धा आता पिकिंगसाठी अजून अवेलेबल नाहीत कारण ते फुल्ली राईप नाही झालेले, पण ॲपलसारखेच दिसत आहेत साधारण. आणि यांची पानं आपण आंब्याची झाडाची पानं असतात तशी पानं आहेत. इथे या सगळ्या त्यांनी भाज्या लावलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आणि तिथे आपल्याला एंट्री नाही आहे, त्याच्यामुळे तिथे लिहिलेलं आहे नो एंट्री. पण त्यांच्या स्टोअरमध्ये सगळ्या फ्रेश व्हेजिटेबल्स अवेलेबल असतात आपल्याला विकत घ्यायच्या असतील तर. तर आता आपण चेरीकडे जाऊयात. आपण ब्लॅक फॉरेस्ट केकवरती ज्या चेरीज बघतो त्याच या चेरीज आहेत आणि इथे प्रकारसुद्धा आहेत चेरीजचे, म्हणजे खूप रेडिश, ऑरेंज असे प्रकार आहेत त्यांचे आणि झाडाला खूप साऱ्या लागलेल्या आहेत बघा, जणू काही द्राक्षांचा घड असतो तशा या दिसत आहेत. हे बघा, मी खूप सारे असे छान छान चेरीज पिक केलेले आहेत आणि अजून मी पिक करते आणि मी बघा ना, हे झाड केवढं ब्युटिफुल दिसतंय. पप्पा, मी
हे बघ आई, हम्म. मी अजून स्ट्रॉबेरी पिक करते. म्हणजे हा मी बघते. मम्मा look at this. हा घेऊ? मम्मी ही वाली वाव. मम्मी ही वाली पिक कर. स्ट्रॉबेरी पिकिंग हे वाले दोन. हा घे. हे दोन हो हो घे. आपण हे वाले ह्या झाडाला एकदम छान आल्यात नाही. ये वाली पिक कर रहा. मैंने डाल लगता है पिक कर. छान लागतात ग चेरी. हम्म. किती सुंदर दिसतंय हे झाड बघा. गॉड, सुंदर चेरिया लागलेल्या आहेत त्याला. वाव. कच्च्या आहेत या सगळ्या पण पूर्ण झाड भरून गेलेलं आहे चेरी. परीला आता फारच आनंद झालाय. आपण रास्पबेरी देखील पिक करायला चाललेलो आहोत. हा हनी. हा हो. हे स्ट्रॉबेरीचं फार्म आहे. एक राहिली आहे. हा चांगली दिसली तर घे ना परी. बघ तिथे ती रेडवाली छोटीशी. नाही ती नाही बेटा, ही इकडची. हा राईट, ती वाली चांगली दिसते. चांगली तरी दिसते. बघ एक स्ट्रॉबेरीचं फार्म आहे. स्ट्रॉबेरी सगळ्या येऊन गेलेल्या आहेत या बहुतेक. बघा सुकून गेलेत, पण ज्या काही चांगल्या असतील तर बघूयात आपण काही चांगली आपल्याला मिळतात का. काही काही प्लांट्स ना चांगले आहेत, ग्रीन आहेत, आणि काही काही असे एकदम सुकून गेलेत, आणि काही काही स्ट्रॉबेरी स्टील शिल्लक आहेत. खूपच मोठं फार्म आहे सगळं आहे. आणि इथे मला 3 चांगले दिसतात. आणि इथे आपण ऑन द स्पॉट सगळ्या गोष्टी खाऊ शकतो, म्हणजे चेरीज, स्ट्रॉबेरीज वगैरे. त्याचे काही पैसे देखील मोजावे लागत नाही. ही एक खूप चांगली कन्सेप्ट आहे त्यांची, आणि ती मला फार आवडते. आणि फक्त बॉक्सेसमध्ये जेवढं आपण घेऊ त्याचेच फक्त आपल्याला पैसे द्यावे लागतात वेटनुसार. आता आपण चाललेलो आहोत रास्पबेरी पिकिंगसाठी. तर इकडे ना ऑनियन्स दिसतात मला. हे आय थिंक दे आर. हा ऑनियन्सच आहेत, कांदेच आहेत. कसे लावलेत है ना. चला इकडे जाऊयात आपण, रास्पबेरी बघूयात. मला खूप आवडलेला आहे. घेऊन सोनू पप्पानी तर पिक पण केलं. थोडीशी इकडे वियान काय आहे ते वियान. थोडी अंधार ती, स्ट्रॉबेरी. थोडी अंधार. रास्पबेरी फक्त स्ट्रॉबेरी.
ओके. आणि अजून कुठल्या कुठल्या बेरीज असतात यान? स्ट्रॉबेरी, चेरीज, ब्लूबेरीज. हा. अजून ग्रेप. स्टाईल दे ना. हा. सो नाव आपण ना इथे वॉक करूया. रास्पबेरीज खूप छान. स्ट्रॉबेरी इथं टाकायचे. मी टाकू? हा. ठीक आहे. कोणते रेड आहेत तेच टाकायचे. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, कम हिअर. थोडंसं आपण यान तू काय दाखवतोय? रास्पबेरी दाखवतो. आणि इथं बघ एक बॉस सगळे रास्पबेरीज आहेत. हा. आई रास्पबेरीज पॉइझन आयव्हीच्या ट्री मध्ये काय करते? हा, त्यांचं पान तसंच आहे ना? पॉइझन आयव्ही. कांदे हे खूपच असे मोठे आहेत तरी बघ ना, है ना? बघा ते बाजूलाच रास्पबेरी आहेत. प्लग केल्यानंतर हे अशा येतात. हा मला बघू? माहिती आहे. यान दाखव तुझा तो बॉक्स. ही बघा. वाव. पप्पाला हवाय मी कॅरी करतात. पप्पा हे खाल्ले म्हणजे कांदे का हे पिक नाही करू शकत. हा. ऑनियन पिकिंग नाही आहे ना. आणि कसं आहे वियान मला. टेस्टला? वियान तुला आवडली टेस्ट रास्पबेरींची? हा. मला तर नाही आवडली बाबा. इथं काहीतरी त्या गोड नसतात है ना बरी? टेस्ट त्यांची एकदम अशी. ड्रॅगन फ्रूट सारखंच. हा ड्रॅगन फ्रूट सारखंच. काय खायचंय तुला? स्ट्रॉबेरी चांगली होती, तू नाही खाल्ली? दमलाय तो. मम्मी एक मिनिट. Oh, it doesn't say how much per. I have it right Oh, okay. That's it? Huh? Thank you. तर आता आम्ही त्यांच्या स्टोअरमध्ये जाऊन स्टोअरमध्ये कुठले कुठले त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ते बघणार आहोत. पुदिना, काही कोथिंबीर आहे इथे. कोथिंबीर आहे ही. अजून कुठली आहे बघा. फुलांचं झाड आहे.
बघूयात आपण आतमध्ये जा. हो प्लीज, सुंदर आहेत प्रेक्षक. ब्रोकोली, कांदा, कांद्याची साईज बघा. आई पास्ता बघ ना. रताळी, हो ना. आई पप्पाला एखादा मारिनारा सॉस घ्यायला सांग ना. स्पॅगेटी सॉस. अवोकाडो. काय हवंय तुला? अवोकाडो. ओके. इट्स पर्पल. हा ते हाय. अवोकाडो. पम्पकिन बटर, बनाना बटर, ॲपल बटर. पॉपकॉर्न्स, सिलांट्रो. Yan. काय आहेत? काय येते चल. मला आईस्क्रीम नकोय. मला हवंय. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.